इथं निमंत्रित केलं, इथं हे आपल्याकडे अर्ज केला आणि हा माणूस हे संडास काय साफ करतो आणि देशाची सेवा अशी थोडी होणार आहे संडास साफ करून. तर त्या बैठकीमध्ये त्यांच्यात मतविभाजन झालं. त्यावेळेला गांधीजींनी दुसरा अर्ज दिला की तुमच्यात मतविभाजन व्हावं हा माझा हेतू नाही आहे, त्यामुळे मी माझा सदस्यत्वाच्या मागणीचा अर्ज मागे घेतो, पण तुम्ही एक राहा. आणि त्यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर पुन्हा यांना लक्षात येईना की आता काय करावं. त्यावेळेला गोखलेंनी प्रोबेशन लेटर दिलं गांधीजींना, लेटर ऑफ प्रोबेशन, की आम्ही तुम्हाला प्रोबेशनवर नियुक्त करतो आणि प्रोबेशन पिरियडमध्ये भारतभर तुम्ही सगळीकडे फिरा, त्याचा खर्च सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीतर्फे केला जाईल आणि भारत समजून घ्या, म्हणजे अंडरस्टँड इंडिया, हर मिझरीज, हर प्रॉब्लेम्स, द इश्यूज दॅट on which people come together and issues that divide people. तर त्यानंतर त्यांनी तो प्रवासाला सुरुवात केली. म्हणजे पहिले ते राजकोटला गेले आणि मग तो प्रवास सुरू झाला. त्यात अडचण मला एक होती की रूट एक्झॅक्ट काय आहे हे माहीत नव्हतं, सुरुवात कशी झाली आणि कुठून कुठे गेले हे माहिती नव्हतं, पण ते आपण शोधू अशा याच्याने मी पहिल्यांदा राजकोटला गेलो, राजकोटहून अहमदाबादला आलो आणि हा अख्खा प्रवास तसाच जनरल कंपार्टमेंटमधून विदाऊट रिझर्वेशनच्या, आता थर्ड क्लास नाही म्हणून, तर तसा करायचा असं मी ठरवलेलं होतं. आणि अहमदाबादला साबरमती आश्रमामध्ये चुनीभाई वैदना मी भेटायला गेलो आणि ते 97 वर्षाचे गांधीवादी आणि ते जवळजवळ 3-3.5 तास खूप बोलले. आणि पहिले तर ते म्हटले की गांधींबद्दल माझ्याशी 14 वर्षानंतर कोणीतरी बोलायला आलाय. शेवटचा माणूस 14 वर्षापूर्वी आला होता, आता 14 वर्षानंतर कोणीतरी आलंय. आणि मग हे सगळं झाल्यानंतर ते मला म्हटले की मेरे पास एक किताब है, मैं आपको दूंगा, अभी वो आउट ऑफ प्रिंट है, उसका कमर्शियल इस्तेमाल नहीं करना. तर ती गांधीजींची दिनवाणी 1915, 9 जानेवारी 1915 ते 30 जानेवारी 1948, या पूर्ण 33 वर्षाची त्यांची डायरी, त्यांचे PA वेगवेगळे, त्यांचे सहकारी, या सर्वांनी मिळून मेंटेन केलेली हे ते त्यांनी मला ते दिलं. बरंच ते 1100 पानाचं पुस्तक आहे आणि ते 1949ला पब्लिश झालं, पहिलं आणि शेवटचं. त्याच्यानंतर पुन्हा ते रिपब्लिश झालंच नाही. तर ते दिलं आणि त्यामुळे तो अख्खा रूट मिळाला आणि मग तो प्रवास मी करू शकलो. तो प्रवास आपण कुठून सुरू केला आणि कसा तो प्रवास होता आणि त्यातले काही महत्त्वाचे अनुभव, म्हणजे गांधी येऊन गेल्याच्या आठवणी त्या त्या गावामध्ये असतीलच, तर त्यावेळेसची त्या गावांची स्थिती आणि आजच्या या गावांची स्थिती, नेमकं काय फरक जाणवला? पहिला टप्पा कुठला होता? सर्वात पहिले टप्पा तर राजकोटचाच होता, कारण ते घरी गेले होते पहिल्यांदा आणि राजकोटहून प्रवासाला सुरुवात केली होती. तर राजकोटला गेल्यानंतर आता तिथे शाळा आहे, ज्या जागेत ते नंतरच्या काळात राहिले. पहिले तर ते घरीच त्यावेळेला गेलेले होते आणि अनुभव तर खरोखर विलक्षण अख्ख्या प्रवासात आले. सगळा मी राजकोटहून अहमदाबादला येत असतानाच्या प्रवासामधला एक अनुभव म्हणजे एक खूप खचाखच भरलेली होती आणि त्या दिवशी अशी अफवा होती की गुजरातमध्ये वादळ येणार आहे आणि त्यामुळे मुंद्रा पोर्टपासून सगळीकडचे जे कर्मचारी बिहार, झारखंड या प्रांतांमधून आलेले होते हे सगळे परत चालले होते. त्यामुळे प्रचंड गर्दी होती स्टेशनवरती आणि त्या एका कंपार्टमेंटमध्ये जवळजवळ आम्ही 350-400 लोक कसे बसे आतमध्ये शिरलेलो आणि त्याच्यात आपापसात बोलत होतो. मग तर असंच चाललं होतं की लोकांना तर एवढं वाटत होतं की हे या कंपार्टमेंटमध्ये का बरं आले असं. मी आणि माझा फोटोग्राफर होता, तर सामान काय आम्ही फार ठेवलं नव्हतं, पण आम्ही सांगत होतो की बा गांधीजींच्या इथं गेलो होतो आणि आता त्याच रूटला आम्ही फिरणार आहोत वगैरे असं. तर मग आणि बऱ्याच विषयांवरती जण बोलत होते. मग माझी स्टोरी जी आहे ती 1915च्या प्रवासाबद्दलची आहे, पण गांधीजींबद्दल लोक त्यांच्या पूर्ण हयातीबद्दल चर्चा करायचे. तर हाच विषय चालला होता की आताचं सरकारच्या काळामध्ये गांधींचं कसं हे होण्याची शक्यता आहे, अवहेलना आणि महत्त्व कमी करण्याची शक्यता आहे वगैरे. तर एक बिगारी काम करणारा 28-29 वर्षाचा माणूस तो पण परत चाललेला होता आणि तो एकदम असा उठला आणि म्हटला की गांधीजी खतम नाही होंगे. तर म्हटलं की हां नाही होंगे. तर म्हणे नाही ऐसा नाही,
मेरी मेरी वजह है उसके लिए। तो म्हटलं क्या है? तो मैंने देखो गांधी की हत्या जिसने की उसके बारे में बोलने वाले बहुत है, उनकी तो अभी मेजॉरिटी है ऐसा लगता है, लेकिन आज तक 60 सालों में गांधी के खिलाफ बोलने वालों में से किसी की भी हिम्मत नहीं हुई अपने बेटे का नाम नथुराम रखने की। और वो शर्म और हया जब तक जिंदा है, जब तक वो शर्म जिंदा है तब तक गांधी जिंदा है। तर हे म्हणजे अत्यंत लेमॅन असलेल्या एका सामान्य निमशिक्षित अर्धशिक्षित माणसांनी दिलेली ही प्रतिक्रिया होती आणि ती खूप दिलासा देणारी पण होती की हो नक्कीच, म्हणजे हे आहे तोपर्यंत गांधी आहे, पण त्याचा दुसरा बाजू पुन्हा मग हे येते की मग हे किती वेळ काळ राहणार आहे। म्हणजे ही जी शरम आणि हया तो माणूस सांगत होता, ही शरम हया कायम टिकणार आहे का? आणि मग ती टिकायला राहायला हवी असेल तर आपणही सर्वांनी काहीतरी करायला हवं। गांधी दक्षिण भारतात पण गेले, म्हणजे महाराष्ट्र गुजरात हा तर तसा गांधींच्या परिचयाचा भाग होता, तुम्ही पण त्या वाटेवर जाऊन आला, तर तिकडे काय तुम्हाला अनुभव आले? आणि खास करून ज्या गावामध्ये गांधी गेले होते, आता आपण हे सांगितलं हा अनुभव शहरी आणि याच्यातला, जेव्हा त्या गावामध्ये तुम्ही आज गेला तर तिथे काही स्थित्यंतर जाणवले का आणि तिथला अनुभव काय होता? स्थित्यंतर म्हणजे आता भौतिक पातळीवरती तर आपण खूप बदल झालेला बघतोच। जे जे जाणवलं ते हेच आहे या सगळ्याच प्रवासामध्ये, म्हणजे की सर्वसामान्य गरीब माणूस जो आहे, आणि त्याही बद्दल त्यांच्या प्रतिक्रिया खूप छान होत्या, तो 100% सेक्युलर आहे। इथल्या गरीब माणसाला नाती हवी आहेत, नाती हवी असतात, त्यात तो जात धर्म पंथ हे पाहत नाही। त्याबद्दल एक जण मला असं म्हटलं होतं बिहारमधलाच, आणि बिहार हा पॉलिटिकली अत्यंत अवेअर, अत्यंत अलर्ट आणि वेल रेड स्टेट आहे, हेही माझं मत या प्रवासानंतर झालं। पण आता साऊथ इंडियाचं आपण म्हणतोय तर त्यातला एक जण मला म्हटला होता की हाँ आपका जजमेंट सही है कि यहाँ का गरीब सेक्युलर है, क्योंकि उसको परवड़ता नहीं है फंडामेंटलिज्म। पता नहीं जब उसकी अफोर्डेबिलिटी बढ़ेगी तब वो सेक्युलर रहेगा या नहीं, क्योंकि आज उसकी ज़िंदगी में उसको ज़रूरत पड़ती है हर कास्ट की, हर रिलीजन की, किसी ना किसी की मदद की ज़रूरत पड़ती है, इसलिए आज वो अफोर्ड ही नहीं कर पाता फंडामेंटलिज्म। जब उसकी औकात, उसकी हैसियत बढ़ेगी तब वो किस तरह बिहेव करता है वो देखना पड़ेगा। लेकिन अगर आपको ऐसा लगता है कि फंडामेंटलिज्म बढ़ रहा है तो इसका मतलब अफोर्डेबिलिटी की वजह से वो बढ़ रहा है। तुम्ही आता बोलताना एक रेफरन्स दिला की बिहार आहे वेल रेड स्टेट आहे, गांधींच्या बद्दल, कारण गांधींना मानणारा फारच मोठा वर्ग बिहारमध्ये आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या अभ्यासाच्या निमित्ताने गेलात, तर काय नातं होतं गांधी आणि बिहारचं? म्हणजे मी सकाळी 7:15 मुघलसराय स्टेशनला आमची ट्रेन थांबलेली होती आणि एकदम खूप गर्दी, म्हणजे ट्रेनमध्ये गर्दी होतीच, बकऱ्या बिकऱ्या पण घेऊन आलेले लोक होते आतमध्ये, आणि 10-12 मुलं ट्रेनमध्ये चढले। ते कॉलेजचे विद्यार्थी होते, त्यांना दुसऱ्या गावाला कुठल्या तरी कॉलेजला जायचं होतं, आणि त्यांचा त्या दरवाजाजवळ खूप असा गोंधळ धिंगाणा चाललेला होता। तर आम्ही असे फ्लोअरवर बसलो होतो, म्हणून मी असा तिरका होऊन फोटो काढायला लागलो, तर ते तिकडून ओरडायला लागले, ए क्या कर रहा है, क्या कर रहा है, असं म्हणून ते असं वरून वरच्या बर्थवरून हे करत आले माझ्या इथपर्यंत। क्या कर रहा है? तर म्हटलं फोटो निकाल रहा हूँ। क्यों निकाल रहा है? तो म्हटलं मैं जर्नलिस्ट हूँ। तो मैंने तो एसी में क्यों नहीं घूम रहा है? तो मतलब नहीं, मेरा स्टोरी अलग है। क्या स्टोरी है? मैं मतलब कि ऐसा गांधी जी की यात्रा थी 1915 की, तो वो उस रूट पर मैं घूम रहा हूँ। तो मैंने त्यातला एक मुलगा मला म्हटला की चंपारण गए थे? तर तो पहिला म्हटला की चले चंपारण 1917 में हुआ था, ये 1915 के सफर की बात कर रहे हैं। म्हणजे हाँ बैठो बैठो। मग ते पण असे आजूबाजूला घोळका करून जमेल तिथं घुसून बसले, आणि मग त्यांनी गांधी नेहरू, गांधी पटेल, गांधीजीना, गांधी आंबेडकर याच्याबद्दल गप्पा मारायला सुरुवात केली, आणि त्यांच्या बोलण्यातून हे जाणवत होतं की हे किती वेल रेड आहेत। आणि त्यांच्यातली एक गोष्ट त्यांनी मला जी बोलताना सांगितली
ती मी नंतर कन्हैया कुमारला ऑगस्ट महिन्यात सांगितली. दिल्लीला गेलो होतो त्यावेळेला. तर विषय असा चालला होता की गांधी आंबेडकर हाच विषय होता. आणि ते एक माणूस प्रवास करत असलेला, तो खाणीमध्ये कुठला तरी कामाला होता. तो म्हटला की नहीं, दलितों के साथ तो बहुत अत्याचार होता है, हो रहा है, होते आया है. तो और उसमें गांधी जी उस अत्याचार के खिलाफ लड़ते हुए कभी गांधी जी दिखे नहीं. तो गांधी और अंबेडकर की कॉमन बात करने के लिए कोई कॉमन ग्राउंड ही नहीं है, एक साथ बात करने के लिए, एक साथ आने के लिए, ये दो विचार. तर त्यांच्यातला एक मुलगा म्हटला होता की संविधान से बड़ा सबूत नहीं है गांधी और अंबेडकर एक साथ आने का, इस देश का संविधान. और इसीलिए गांधी जी की बात करनी ही होगी. आणि हे ऑगस्ट महिन्यात ज्या वेळेला मी दिल्लीत होतो त्यावेळेला त्या सेमिनारच्या वेळेला कन्हैया कुमारशी बोलताना हा विषय झालेला होता की फक्त मार्क्स बोलून बंगाल, त्रिपुरा, केरळाच्या पलीकडे जाता नाही आलं. फक्त आंबेडकर बोलून उत्तर प्रदेशच्या बाहेर मायावती पडू शकत नाही. तर गांधीच आहे जे देशभर नेऊ शकतात, गांधीच आहे जे जगभर नेऊ शकतात. तर हे बोलावं लागेल. त्यावेळेला कन्हैया कुमार एक्झॅक्टली हेच मला बोलला होता की कॉमन ग्राउंड कहाँ आहे. तेव्हा मी त्याला हा बिहारमधलाच अनुभव सांगितला होता की बिहारमधलाच एक मुलगा म्हटला होता की संविधान से बड़ा सबूत नहीं है और आप तो संविधान की 1000 बार बात करते हो, असं मी कन्हैयाला म्हटलं होतं. आणि आता हा बिहारमधला अनुभव होता. याच्या व्यतिरिक्त हे सर्व बोलत असताना ते मला म्हटले की चंपारण ये भारत के किसानों का पहला आंदोलन था और वो सक्सेसफुल भी हुआ, लेकिन आज भी चंपारण की स्थिति वैसी ही है जैसे वहाँ उस वक्त थी. क्योंकि यहाँ पर आपके यहाँ पे महाराष्ट्र में एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट करने के लिए इंफ्रास्ट्रक्चर क्रिएट हुआ. उसमें गलत चीज़ें होती है और होती भी रहेंगी या सुधारी भी जाएंगी, लेकिन एक इंफ्रास्ट्रक्चर क्रिएट हुआ APMCs का. हमारे यहाँ ऐसा कोई इंफ्रास्ट्रक्चर क्रिएट नहीं हुआ. तर त्यांना इतिहासाचा अभ्यास करत असताना नंतरच्या स्वतंत्र भारताच्या काळामध्ये दुसऱ्या राज्यांमध्ये काय काय झालं, आपल्या प्रश्नांबद्दल दुसऱ्या राज्यांमध्ये जे प्रश्न होते तसेच त्याबद्दल दुसऱ्या राज्यांनी काय काय केलं ते आपल्याकडे का नाही आहे, या सगळ्या गोष्टींचा आणि हे बिहारमध्ये खूप स्ट्रॉंगली जाणवलं. सर, या पूर्ण प्रवासामध्ये जितके शहर तुम्ही फिरले त्या कोणकोणत्या शहरामध्ये गेले आणि शेवटी या प्रवासाचा निष्कर्ष काय निघाला, हा एक. आणि एक दुसरा असा प्रश्न आहे की जसं गांधी हत्येबद्दल हा विषय, गांधी हत्येचा विषयच अनटच ठेवण्यापर्यंत, म्हणजे गांधींवर प्रेम करणारे लोक सुद्धा अनटच ठेवण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रामध्ये RSSची स्थापना झाली, अजूनही RSSचं हेडक्वार्टर महाराष्ट्रच आहे. अदर स्टेटमध्ये काय रिॲक्शन्स आहे गांधी हत्येबद्दल जर प्रश्न विचारला किंवा गांधीवर प्रेम करणारे लोक, तर ते कोणत्या ॲटिट्यूडने बोलतात किंवा काय भावना असतात? पहिला प्रश्न काय होता? हा, महत्त्वाची शहरं त्या प्रवासामध्ये म्हणजे अर्थातच मुंबई होतं, पुणे होतं महाराष्ट्रामध्ये, वाराणसी होतं, कलकत्ता होतं, चेन्नई त्यावेळेला मद्रास ते होतं. कलकत्त्यात असताना ते आजूबाजूच्या ठिकाणी जात होते, जसं शांतिनिकेतनला गेले होते. किंबहुना सर्वात पहिल्यांदा ते ज्यावेळेला इथून बाहेर पडले, म्हणजे पहिल्यांदा कलकत्त्यालाच गेले, त्यावेळेला कलकत्त्याहून ते शांतिनिकेतनला गेले आणि शांतिनिकेतनमध्ये पोहोचले आणि त्यांना तार आली की गोपाळकृष्ण गोखलेंचा ते मृत्यू झालेला आहे. आणि 19 मार्चला ते पोहोचले, 20 मार्चला तार आली आणि 20 मार्चला ते परत पुण्याला आले त्यांच्या शोकसभेमध्ये हजर राहण्यासाठी म्हणून. आणि मग पुन्हा शांतिनिकेतनला गेले. तर पहिल्यांदा ज्यावेळेला ते शांतिनिकेतनला गेले होते, 19 मार्चला पोहोचले, त्यावेळेला टागोर तिथं नव्हते आणि टागोरांनी त्यांच्या सहकार्याला पत्र पाठवलेलं होतं. त्या पत्रात त्यांनी असं म्हटलं होतं, महात्मा मस्ट हॅव अराइव्ड. तर गांधीजींना सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये महात्मा टागोरांनी म्हटलं आणि तर त्यांची व्यवस्था करा वगैरे असं टागोरांनी त्या पत्रात लिहिलं होतं. त्या शोकसभेला आल्यानंतर गांधीजींनी वर्षभर चप्पल वापरणार नाही हा त्यावेळेला पण केला होता की गोखलेंच्या शोकामध्ये म्हणून चप्पल आता वापरणार नाही. आणि मग ते पुन्हा शांतिनिकेतनला आले. आल्यानंतर ते मग टागोरांच्या बरोबर शांतिनिकेतनमध्ये राहिले. त्याच्या आधीच्या वेळेला ते ॲनी बेझंटला पण भेटलेले होते आणि
त्यांच्या पुस्तकात पण त्यांनी लिहिलेलं आहे की भगिनी निवेदितांना भेटल्यानंतर त्यांचं काय मत होतं ते गोखलेंशी बोलले आणि मग गोखलेंनी त्याच्यावरती काहीच प्रतिक्रिया नव्हती दिलेली. तर एक लक्षात येत होतं की त्यांच्या डायरीतल्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी आणि म्हणजे त्यांची ऑब्झर्वेशन प्रवासातली सामान्य माणसाची पण असतील, त्या वेगवेगळ्या प्रश्नांची असतील, त्या नोंदींमधून कदाचित येणारी अनेक आंदोलनाचा जन्म कदाचित त्या ऑब्झर्वेशन्समध्ये होता, हे पण त्याच्यामध्ये लक्षात येत होतं. ट्रेनमधल्या अस्वच्छतेबद्दल त्यांनी खूप हार्शली लिहिलं आहे किंवा बनारसचा जो अनुभव होता की बनारसमध्ये गांधीजी गेल्यानंतर त्यांनी त्या बडव्याला एक आणा दिला आणि त्या बडव्याने तो फेकून दिला आणि त्यावेळेला गांधीजींनी म्हणजे जे ऑब्झर्वेशन्स लिहिलेली आहेत की इथं इतक्या मोठ्या प्रमाणावरती एक्सप्लॉयटेशन आणि शोषण होतं आणि एका वर्गाने इतका अरेरावी इथं निर्माण केलेली आहे, तर मी पुन्हा इथं येणार नाही. आणि त्यानंतर गांधीजी 4 वेळेला वाराणसीला गेले, पण एकदाही ते काशी विश्वेश्वरच्या मंदिरात पुन्हा गेले नाहीत. त्यामुळे असा दिखाऊपणा धर्माच्याही बाबतीतला, जरी ते स्वतःला सनातनी हिंदू म्हणत असले तरी हा दिखाऊपणा हा त्यांनी कधीच त्यानंतरच्या काळात केला नाही. तुषारजींनी आपल्याला काल गांधी हत्येच्या संदर्भात विविध परिणाम आणि विविध त्याचे परिणाम आणि पैलू याच्यावर त्यांचं पुस्तक आणि काल आपली चर्चा पण झाली बऱ्यापैकी. तुम्ही पण त्या विषयावर संशोधन करतात. मी कालच्या मुद्द्यांना पुन्हा रिपीट करू इच्छित नाही. खास करून आत्ताचे जे नवविवाद निर्माण झालेला आहे, जे न्यायालयाच्या कचेरीत पण आता सुरू आहे की RSSचा हात महात्मा गांधींच्या हत्येत होता की नव्हता आणि असेल तर तो सिद्ध करता येणं शक्य आहे का? तर तुम्ही जे संशोधन करतात त्याच्यात नेमकं काय आढळतं? मला खात्री आहे की 100% सिद्ध करता येईल आणि तो खूप चांगली गोष्ट झाली की कुंटेंनी ती भिवंडीत केस केली राहुल गांधींच्या विरोधात, कारण त्या केसमुळे आता या सगळ्या गोष्टींची चर्चा होईल. त्या केसच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या कलमाखाली केस केलेली आहे सेक्शन 500, त्याच्यामध्ये तुम्ही काय बोललात हे लार्जर पब्लिक गुडमध्ये आहे का नाही यासाठी ती केस आहे. म्हणजे राहुल गांधी जे बोलले ते खरं का खोटं यासाठी नाही, ते लार्जर पब्लिक गुडमध्ये आहे का नाही यासाठी ती केस आहे. आणि म्हणून चर्चा होईल, सिद्ध पण हे होईल की हो संघाचा त्याच्यामध्ये हात होता, त्या सगळ्या कटामध्ये त्यांचा सहभाग होता. पण ते लार्जर गुडमध्ये आहे की नाही याच्यावरतून न्यायालय जो काही निकाल देईल तो डिस्क्रिशनरी असणार आहे. म्हणजे त्या जजला जे वाटेल त्या सत्याबद्दल त्यावरती तो निकाल ठरेल. पण तरीही हे सत्य त्यानिमित्ताने होईना समोर यावं. तुषारजींच्या पुस्तकात बऱ्याच गोष्टी ज्या माहितीच नव्हत्या, कधी ज्या समोर आलेल्या नव्हत्या त्या आल्या होत्या. या प्रवासाच्या वेळेला आधी मी तयारी करत असताना मी आर्काईव्हमधून बरेच कागद मिळवण्याचा प्रयत्न केलेला होता. काही फॉरेन लायब्ररीजमधून मिळवण्याचा प्रयत्न केलेला होता. माझ्याकडे काही इंटेलिजन्स रिपोर्ट्स जे आहेत, हा एक इंटेलिजन्स रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये गोवर्धनमध्ये एक बैठक झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि त्यात असं म्हटलं गेलं की या पुढची बैठक ही 8 तारखेला दिल्लीमध्ये होईल आणि त्यात असं वाक्य आहे की इट इज ऑल्सो अलेज्ड दॅट वन ऑफ इट्स प्रोग्राम वुड बी टू असॅसिनेट द लीडिंग पर्सन्स ऑफ काँग्रेस in order to terrorize public and get their hold over power. हा एक इंटेलिजन्स रिपोर्ट आहे. दुसरा त्या 8 तारखेच्या बैठकीचा इंटेलिजन्स रिपोर्ट आहे, ज्या बैठकीला MS गोळवलकर स्वतः हजर होते. ते त्याच्यात लिहिलेलंच आहे तसं. आणि ज्यात गोळवलकर काय म्हणाले हे पण आहे, ज्यात त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की महात्मा गांधी कुड नॉट मिसलीड देम एनी लॉंगर. वी हॅव the means whereby such man can be immediately eliminated, but it is our tradition not to be inimical to Hindus. If we are compelled, we will have to resort to that course also. तर आता जर कोणी असं म्हटलं
की गोळवलकर त्यांच्या व्यक्तिगत कपॅसिटीमध्ये तिथं हजर होते, संघाचे म्हणून तिथं नव्हते, तर त्याला काय अर्थ राहणार नाही. कारण गोळवलकर सरसंघ चालक म्हणून त्या बैठकीत हजर होते. संघाच्या स्वयंसेवकांना ते संबोधित करत होते आणि सिलेक्टेड स्वयंसेवकांना संबोधित करण्यासाठीची ती गुप्त बैठक होती, ज्याचा हा इंटेलिजन्स रिपोर्ट आहे. आता याच्या व्यतिरिक्त आणखीन एक आहे जो 28 डिसेंबरचा आहे, ज्या हत्येच्या 2 दिवस आधीचा, ज्यात 30 तारखेला मोठी बातमी येणार आहे आणि रेडिओ लावा असे संघाच्या प्रत्येक प्रांत प्रचारकाला निरोप पाठवले गेलेले होते. तर तो एक रिपोर्ट आहे. तर या सगळ्या गोष्टीवरून संघाची कॉम्प्लिसिटी या संपूर्ण हत्येमधली, याच्या कटामधली आणि या कटाबद्दलचं पूर्ण माहिती ही या इंटेलिजन्स रिपोर्ट्सवरून तर दिसतेच. शिवाय जसं काल तुषारजींनी सांगितलं की तो 65,000 रुपयाचा एक चेक आधी मिळणं, जो चेक मिळालेला होता परचुरेंकडे ग्वाल्हेरमध्ये, नंतर ती बेरेटा 9mm पिस्टल, त्यावेळची ती अत्यंत मॉडर्न वेपन होतं, ते त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होणं, 24 तासाच्या अंतरामध्ये ते वेपन त्यांना मिळतं. या पाठीमागे खूप मोठं राष्ट्रीय संघटन असणं जरुरी आहे. कारण नंतर ते जे 3 आरोपी ॲब्स्कॉन्डर्स म्हणून पकडले, जे काही तासांसाठी पकडले म्हणून जाहीर केलं आणि नंतर ते पुन्हा ॲब्स्कॉन्डर्स झाले. आजही रणदिवे कुठे होते, नंतर रणदिवेंचा काहीच त्यानंतरचा ट्रॅक नाही आहे. कारण मी परचुरेंच्या सुद्धा ग्वाल्हेरच्या घरात गेलो होतो, जिथं ते ग्वाल्हेरमध्ये सरदार आपटेंचा वाडा होता, त्याच्या समोर परचुरेंचा वाडा होता. तर त्यांनी काही पेईंग गेस्ट पण त्यानंतरच्या काळामध्ये ठेवलेले होते. त्यातले एक पेईंग गेस्ट मला भेटले पण होते. तर मी या बऱ्याच जणांचा नंतर सुद्धा शोधाचा प्रयत्न केला, पण ते जे रणदिवे, गोयल आणि शर्मा आहे यांचा काहीही माहिती किंवा ट्रेस नंतरच्या काळात पुढे लागली नाही. आणि हे असं नाहीसं करणं सुद्धा हे राष्ट्रीय पातळीवरच्या संघटनेलाच शक्य आहे. रामजी कालसांगरा आणि संदीप डांगे हे आजही सापडत नाहीच आहेत, 2006 पासूनचे आरोपी आहेत. आपण मागं असं म्हणाला होतात की म्हणजे चर्चा पण होती की मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर गांधी हत्येशी संबंधित काही महत्त्वाचे कागदपत्र नष्ट करण्यात आले आणि त्यापूर्वी आपण ते स्वतः आर्काईव्हमध्ये जाऊन वाचलेलं आहे. त्याच्याबद्दल आपल्याकडे काही माहिती आहे किंवा काही शंका व्यक्त करता येईल की कुठले कागदपत्र जाळण्यात आली असतील? आता हे जे इंटेलिजन्स रिपोर्टबद्दल मी बोललो, हे आता नॅशनल आर्काईव्हमध्ये नाही आहेत, हे कलकत्त्याच्या नॅशनल लायब्ररीत पण नाही आहेत, हे लखनौच्या आर्काईव्हमध्ये पण नाही आहेत, आणि हे या 3ही ठिकाणी होते आणि यापैकी एकाही ठिकाणी हे नाही आहेत. आणि योगायोगाने आर्काईव्हला तुम्ही पैसे भरता, आर्काईव्ह तुम्हाला रिसिट देते कुठला डॉक्युमेंट दिला याच्या संदर्भातली, त्यामुळे त्या कागदपत्रांच्या त्या रिसिट्स आहेत, ज्यामुळे हे कागदपत्र फॅब्रिकेट केलेले नाहीत, तर हे नॅशनल आर्काईव्हने दिलेले आहेत, विथ स्टॅम्पिंग आहे त्या आर्काईव्हचं. त्यामुळे त्याच्या ऑथेंटिसिटीबद्दल काही शंका येऊ शकत नाही. पण जवळजवळ 50-60 हजार कागद त्या श्रेडरमध्ये नंतर घातले गेले मोदी सरकार आल्याबरोबर पहिल्याच पंधरवड्यामध्ये, आणि त्याबद्दल तिस्ता सेतलवाडांनी पण त्यांच्या एका पुस्तिकेत विस्तृत लिहिलेलं आहे की आणि कुठले कागद डिस्ट्रॉय केले हे नॅशनल आर्काईव्हला माहीत नाही आहे. म्हणजे नॅशनल आर्काईव्हची गंमत अशी आहे की इंडेक्स तिथं आहेत, इंडेक्समध्ये त्या इंडेक्स बदलू शकत नाही, कारण त्या वर्षानुवर्षापासून ठेवलेल्या इंडेक्स आहेत. त्या इंडेक्समध्ये फाईल नंबर्स आहेत, इंडेक्समध्ये डिटेल आहे, ती फाईल नंबर प्रमाणे ती फाईल सापडते, पण त्या फाईलमध्ये काहीच नाही आहे. तर याचा अर्थ त्या फाईलमधले कागद तेच कागद सरकारने आल्यानंतर डिस्ट्रॉय केले, पण त्या डिस्ट्रॉय करण्याचं पण कुठलं रेकॉर्ड जे ठेवावं लागतं ते रेकॉर्ड ठेवलेलं नाही. दोन महत्त्वाच्या मृत्यूबद्दल, जसं गांधी नंतरच्या एक श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्याय, या दोघांच्या मृत्यूबद्दल फार गूढ आहे आणि तुम्ही त्याच्यातही संशोधन करत आहात. तर नेमकं त्याबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे किंवा काय कुठल्या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचत आहात? श्यामाप्रसाद मुखर्जींना तर शहीद म्हटलं जातं हल्ली, आणि ज्या वेळेला गांधी हत्येनंतर संघावरती बॅन आणण्याचा विषय झाला, ज्या कॅबिनेट मिटिंगमध्ये तो डिसिजन झाला, त्या कॅबिनेट मिटिंगमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी मंत्री म्हणून काश्मीरचा प्रश्न हा युनोमध्ये न्यावा
या कॅबिनेट मिटिंगमध्ये पण श्यामाप्रसाद मुखर्जी हजर होते, त्याला त्यांनी समर्थन दिलेलं होतं. काश्मीरमध्ये प्लेबिसाईटचा प्रस्ताव युनोच्या मार्फत आणावा हा सुद्धा एक निर्णय 2 महिन्यानंतर घेतला गेला होता. त्याही कॅबिनेट मिटिंगमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी होते आणि त्यांचा त्या प्रस्तावाला पाठिंबा होता. नंतरच्या काळामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघाची संस्थापक म्हणून बाहेर पडले मंत्रिमंडळातून, आणि मग जनसंघाकडे कुठला पॉलिटिकल अजेंडा नाही आणि जो रिलिजियस ग्राउंडवरचा असावा म्हणून सर्वात पहिल्यांदा त्यावेळेचं ते सॉफ्ट टार्गेट काश्मीर होतं, जे आजही आहे. त्यामुळे काश्मीरचा मुद्दा घेत असताना त्यांनी या 370 कलमाचा विषय होता, त्यालाही श्यामाप्रसाद मुखर्जींचा पाठिंबा होता कॅबिनेट मिटिंगमध्ये. आणि याचा प्रचार करायला त्यांनी सुरुवात केली. त्यावेळेला एका बैठकीमध्ये शेख अब्दुल्लांनी या सर्व कॅबिनेट मिटिंगच्या निर्णयांना तुम्ही हजर होतात याची कागदपत्र जेव्हा सादर केली, त्यावेळेला श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्यांची डायरी आहे, त्यांचं पुस्तक आहे लिव्स फ्रॉम माय डायरी, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की मला तोंड कुठे लपवावं हे समजेन असं झालं होतं ज्यावेळेला शेख अब्दुल्लांनी ती पानं काढून दाखवली कॅबिनेट बैठकीची. तर हे श्यामाप्रसाद मुखर्जी नंतर काश्मीरच्याच आंदोलनाच्या याच्यामध्ये अटक झालेली होती, त्यांच्यावर उपचार चाललेले होते. त्या उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आता त्याला ते अनेक प्रकारे व्हिस्परिंग कॅम्पेन्स करून त्याच्यासाठी नेहरूंना जबाबदार धरून नेहरूंनीच तो खून केला वगैरे असं म्हटलं गेलं. नंतर दीनदयाळ उपाध्यायांची मुघलसराय स्टेशनवरती डेड बॉडी जेव्हा सापडली तेव्हा इंदिरा गांधींनी दीनदयाळ उपाध्यायांचा खून केला असा खूप मोठा प्रॉपगंडा केला गेला. पण बलराज मधोकांचं आत्मचरित्र आहे आणि आत्मचरित्राचा तिसरा पार्ट म्हणजे 3 टप्प्यामध्ये बलराज मधोकांचं आत्मचरित्र आहे आणि आत्मचरित्राचं तिसरं पार्ट जो आहे त्यांचा दीनदयाल की हत्या से इंदिरा गांधी की हत्या तक, त्याच्यामध्ये दीनदयाळ उपाध्यायांच्या हत्येसाठी बलराज मधोक यांनी जनसंघाचे अध्यक्ष म्हणून उपाध्यायांच्या नंतर अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस आणि नाना देशमुख या तिघांना थेट जबाबदार धरलेलं आहे. आणि भाडोत्री खुनी आणून खुनी भाड्यानी घेऊन शार्प शूटर आपण जसं हल्ली म्हणतो हायर्ड ॲसॅसिनच्या मदतीने दीनदयाळ उपाध्यायांचा खून केला. त्यानंतरचं संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन सुद्धा सॅबोटॅज करण्याचा प्रयत्न या तिघांनी कसा केला, मला त्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीकडे किंवा म्हणजे जनसंघाच्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीतर्फे बलराज मधोक स्वतः जाऊन आले होते आणि त्यांचा हा निष्कर्ष आहे त्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीचे प्रमुख म्हणून. पण सरकारने नेमलेल्या आयोगाच्या समोर मला जाऊ दिलं गेलं नाही, तसे ठराव पास केले, किंबहुना जनसंघाचा राजीनामा द्या इतकंही बलराज मधोकांना त्या काळात सांगण्यात आलेलं होतं. तर आता ही या 2 हत्यांबद्दलची वस्तुस्थिती आहे. प्रॉपगंडा तर खूप मोठ्या प्रमाणावर केला होता. तुमच्या ऐतिहासिक संशोधनाबद्दल एक शेवटचा प्रश्न, नंतर आपण वेगळे विषय आणि लोकांनाही प्रश्न विचारायचे की सावरकर हा जो विषय होता तो घेण्यामागचं कारण काय होतं, कारण आणि त्याच्यावर अनेक पुस्तक असताना तो एक नवं संशोधन करावं आणि या नव्या संशोधनात नेमकं काय आढळलं आणि काही दिवसात आपण पुस्तक पण त्यावर लिहितात, तर काय वाचकांना वाचायला मिळणार आहे? ॲक्च्युली ती गांधी यात्रा जेव्हा करत होतो म्हणजे सावरकरांवरची जी स्टोरी आहे त्या स्टोरीचा शेवट जो मी केलेला आहे की संपूर्ण मोदी मंत्रिमंडळ संसदेमध्ये सावरकरांच्या लावलेल्या तस्विरीला आदरांजली वाहण्यासाठी उभं राहिलं होतं आणि सावरकरांच्या तस्विरीला आदरांजली वाहताना त्या सर्वांनी महात्मा गांधींकडे पाठ फिरवलेली होती. कारण हे दोन्ही फोटो समोरासमोर लावलेत संसदेत आणि हे ऐतिहासिक सत्य आहे. आता हे वास्तव आहे की सावरकर स्वीकारायचे असतील तर गांधींकडे पाठ फिरवायला लागेल, गांधीजी स्वीकारायचे असतील तर सावरकरांकडे पाठ फिरवायला लागेल. फक्त दुतोंड्यालाच दोन्ही एका वेळी दिसू शकतात, ही पण त्यातली वस्तुस्थिती आहे. पण हा जो शेवट आहे हा मला त्या प्रवासाच्या दरम्यानच लोकांशी बोलत असताना हा लक्षात आलेला होता आणि हा आपण एका अतिशय सामान्य माणसाने हा म्हणजे नोटिस करून दिला होता कि आप भूल रहे हो, सब चिढ़ गए थे, सावरकर का तस्वीर लगाया, वो तो उनकी औकात पर आएंगे ही, लेकिन सावर की तरफ जब मूव करते हैं तब गांधी जी की तरफ उनको पीठ घुमानी पड़ती है, असं त्याच प्रवासाच्या दरम्यान मला एक जण बोलला होता. आणि म्हणून हे जे रॉ
शहाणपण आहे ना हे त्या गरिबामध्ये खूप आहे, काठोकाठ भरलेलं आहे. आणि म्हणून ती एक गोष्ट तर सतत डोक्यामध्ये फिरत होती. योगायोगाने असं झालं की गांधी यात्रेच्या इमिजिएट 1 वर्षानंतरच सावरकरांची 50वी मृत्यूदिन येणार होता आणि सावरकरांना भारतरत्न द्यावं अशी मागणी पण शिवसेनेकडून सुरू झालेली होती. आणि मग त्यावेळेला असं वाटलं की या निमित्ताने आपण आता पुन्हा हे रिव्हिजिट करू शकतो की डज ही डिझर्व भारतरत्न, म्हणून त्याच्या कव्हरवरती डज ही डिझर्व भारतरत्न असंच आहे. आणि डज ही डिझर्व हे शोधत असताना आपल्याला काय आढळलं हे अ लॅम्ब लायनाइज्ड म्हणून पब्लिश केलेलं आहे की सिंहीकरण वास्तवात शेळी असलेल्या एका व्यक्तिमत्वाचं कसं झालं. आणि ते लिहित असताना सुद्धा ते तसं म्हटलं तर 4 पार्टमध्ये आहे की जो सुरुवातीचा काळ होता तो एक रोमॅन्टिक रेव्होल्युशनरीचा काळ होता की माझ्या लहानपणी मी खूप अशा सुरसरम्य कथा ऐकल्या होत्या, सत्यकथा ऐकल्या होत्या, भगतसिंगांच्या ऐकल्या होत्या, शिवाजी महाराजांच्या ऐकल्या होत्या, अनेकांच्या. आणि असं स्फुरून यायचं की मी पण काहीतरी करावं. तर त्या रोमॅन्टिक रेव्होल्युशनरीच्या काळामध्ये ती मॅझिनीचं चरित्र लिहिलं गेलं. 1857चं स्वातंत्र्य समराचं पुस्तक जे आहे ते लिहिलं गेलं, ज्यात त्यांनी ही हॅज सेलिब्रेटेड सेक्युलरिझम ऑफ इंडिया. त्या पुस्तकामध्ये सावरकरांनी त्यांनी भरभरून कौतुक केलेलं आहे भारतातल्या सेक्युलरिझमचं. आणि नंतर जेव्हा वास्तवाशी गाठ पडते त्यावेळेला काय झालं म्हणजे मग जे अजूनपर्यंत अप्रकाशित आहे की जॅक्सनच्या खुनामध्ये ज्यावेळेला मुंबईत त्यांना आणलं खुनाच्या केसमध्ये, त्यावेळेला त्यांनी पुस्तकात काय लिहिलं त्यांचा हा भाग वेगळा. त्यांनी कोर्टामध्ये काय सबमिट केलं होतं त्यांचं स्टेटमेंट, त्या स्टेटमेंटची कॉपी आहे. त्या कोर्टात दिलेल्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलं की माझ्या भावाला मी स्वसंरक्षणासाठी ती पिस्तुलं पाठवली होती आणि ती पिस्तुलं पैकी काही पिस्तुलं त्यांनी इतर कोणाला दिली असतील आणि त्याचा वापर जर कोणाची हत्या करण्यात झाला असेल तर त्याबद्दल माझ्या भावास जबाबदार धरून भावाची चौकशी करावी, त्यास माझा संबंध नाही. म्हणजे भावाचा बळी गेला तर ते चालणार होतं. आणि 20 पिस्तुलं स्वसंरक्षणासाठी पाठवली होती. सिकंदर हयात खान या त्यांच्या लंडनमधल्या मित्रांनी त्यांच्या 1857च्या पुस्तकाची मॅन्युस्क्रिप्ट आणि ती पिस्तुलं हे भारतामध्ये आणलेली होती. पुढे सिकंदर हयात खान संयुक्त पंजाबचे मुख्यमंत्री पण झाले. पण या सिकंदर हयात खानबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करणारा एकही शब्द नंतरच्या काळामध्ये सावरकरांनी लिहिला नाही की माझ्या मॅन्युस्क्रिप्ट कोणी आणल्या, ज्या आणल्यामुळे ते पुस्तक इथं प्रकाशित झालं, त्यानंतर एवढं प्रसिद्ध झालं, जे आजही खूप अभिमानाने त्या पुस्तकाबद्दल बोललं जातं आणि सांगितलं जातं. किंवा ती पिस्तुलं ब्राउनिंग पिस्टल्स जी पाठवलेली होती ती सिकंदर हयात खानने आणली. सिकंदर हयात खानने आणल्यानंतर त्यांचा जो खानसामा होता त्यांनी ती नाशिकला त्यांच्या भावाकडे घेऊन गेला. पण संपूर्ण म्हणजे लंडनपासून भारतापर्यंतच्या प्रवासामध्ये ती आणली होती सिकंदर हयात खानने. तर ते कोर्टातलं स्टेटमेंट आहे. या काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत की त्या आणलं कसं गेलं होतं. त्या व्यतिरिक्त पुस्तकामध्ये मग अंदमानमध्ये गेले. अंदमानमध्ये गेल्यानंतर जो आपल्याला सर्वसामान्यांना सांगितलेला इतिहास हा असतो, म्हणजे मी पण जो ऐकला होता की 50 वर्षाची शिक्षा झाली 2 जन्मठेपांची, ती सुनावली गेली त्यांना. आणि ते अंदमानला पोहोचले 9 जुलै 1911 आणि अंदमानमध्ये पोचल्यानंतर 29 जुलै 1911ला त्यांनी पहिलं मर्सी पिटिशन लिहिलं. याबद्दल ज्यावेळेला स्टोरी आल्यानंतर टी व्हीवर पण चर्चा झाली होती, त्यावेळेला रणजित सावरकर असं म्हटले होते की तुम्ही त्याला माफीपत्र म्हणता, तुम्ही त्याला क्षमापत्र म्हणता, तुम्ही दयापत्र म्हणता. त्यावेळेला मी त्यांना तेच म्हटलं तर मी यातलं काहीच म्हणत नाही. हे त्यांनी काय लिहिलं आहे, त्यांनी त्या पत्राचा सब्जेक्ट मर्सी पिटिशन असा लिहिला आहे. आता या मर्सीचा तुम्ही माफी म्हणा, दया म्हणा, क्षमा म्हणा, काही तुम्ही म्हणा, भाषांतर तुम्ही करताय. मी स्टोरी पण इंग्लिशमध्येच लिहिली आहे, त्याच्यामुळे याचं भाषांतर काय करायचं हा तुमचा विषय आहे. पण मर्सी पिटिशन लिहिलेलं आहे 29 तारखेला, म्हणजे पोहोचल्याच्या 24व्या दिवशी पहिलं.
त्या 24 दिवसात काय झालं होतं, किंबहुना पहिले 6 महिने त्यांना सॉलिटरी कन्फाइनमेंट दिलेली होती. म्हणजे सेलमध्येच तुम्ही राहायचं, बाहेर पडायचं नाही, बाहेर कोणाशी बोलायचं नाही, कोणाशी चर्चा करायची नाही, तुमचा कोणाशी संबंध येणार नाही. त्या एकाच सेलमध्ये तुम्ही 6 महिने राहायचे. त्यामुळे कुठले शारीरिक श्रम नव्हते, कष्ट नव्हते किंवा अशातला काही छळ म्हणावा असातला भाग नव्हता. पण 24व्या दिवशी त्यांनी पहिलं त्यांचं माफी म्हणजे मर्सी पिटिशन लिहिलं. त्यानंतर जेल तिकीट हिस्ट्री पूर्ण मी त्या पुस्तकात पब्लिश करेन. जेल तिकीट हिस्ट्री अंदमानमधल्या प्रत्येक कैद्याची तिकीट हिस्ट्री मेंटेन केलेली आहे, ज्याच्यात डे टू डे त्या कैद्याला कुठलं काम दिलं गेलं होतं, तो आजारी होता त्याच्यावर काय उपचार केले नाही केले, शिक्षा त्याला सुनावली तर त्याला काय शिक्षा सुनावली, अशी सर्व कैद्यांची अंदमानमधल्या जेल तिकीट हिस्ट्री आहे. त्यात यांची पण आहे. जेल तिकीट हिस्ट्रीवरती जेल सुपरिटेंडंट, वॉर्डन आणि कैदी या तिघांच्या सह्या पण असतात. तर ती संपूर्ण आहे. आता ती ज्यावेळेला संपूर्ण वाचली जेल तिकीट हिस्ट्री, त्यावेळेला लक्षात आलं, कारण की माझी जन्मठेप मी वाचलेलं होतं आणि मग माझी जन्मठेपमध्ये जी कुतूहल माझ्या मनामध्ये निर्माण झालेली होती की भारावून गेलो होतो की बेड्यांची भाषा काढली, की बेड्या वाजवायच्या आणि एक कैदी दुसऱ्या कैद्याला संदेश पाठवायचा आणि आम्ही स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं तारायंत्र सुरू केलं होतं, असं वर्णन मोठ्या प्रमाणावरती त्या पुस्तकात आहे. किंवा कोलूच्या शिक्षेचं. तर जेल तिकीट हिस्ट्रीमध्ये हे दिसलं की हे एकही दिवस यांना कोलूची शिक्षा दिली गेलेली नव्हती. दर 15 दिवसानंतर कैद्याचं वजन केलं जायचं. ज्या दिवशी पोहोचले होते अंदमानला त्या दिवशी त्यांचं वजन 112 पाऊंड होतं. रेगिनाल्ड क्रेडॉकला ज्यावेळेला 1913ला 2 वर्षानंतर त्यांनी त्यांचं 4थं मर्सी पिटिशन दिलं, प्रत्यक्ष हँडओव्हर केलं आणि चर्चा केली, तर रेगिनाल्ड क्रेडॉकला दिलं त्या दिवशी त्यांचं वजन केलेलं होतं 126 पाऊंड. हां, आणि असं थ्रूआउट मेंटेन केलेलं आहे. म्हणजे आणि त्या प्रत्येक याच्यावरती या 3 जणांच्या सह्या आहेत. तर म्हणून जेल तिकीट हिस्ट्री काय म्हणते ही फॅक्ट त्यात दिलेली होती त्या स्टोरीमध्ये, की असं कोलूवरती एकही दिवस नव्हते. किंवा हॅल्युसिनेशनचा जो त्यांनी स्वतःला वेडा म्हणून ठरवून घेतलं आणि वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये निघून गेला आणि याच्यातून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली अंदमानमधल्या छळामधून. वस्तुस्थिती अशी आहे, म्हणजे त्या बेड्यांच्या ती जी सुरस कथा आहे की बेड्यांची भाषा काढली, त्याचं इतकं कुतूहल निर्माण झालं की मी त्यांच्या समकालीन 9 कैद्यांची आत्मचरित्र मिळवली. म्हणजे एक मी ढाक्याहून डमडम पब्लिकेशन जे 1949 साली बंद पडलं, त्या डमडम पब्लिकेशन्सनी पब्लिश केलेलं त्रैलोक्यनाथ चक्रवर्तींची आत्मचरित्र आहे 30 इयर्स इन प्रिझन. तर त्या डमडम पब्लिकेशनचं सुद्धा तिथल्या नॅशनल लायब्ररीमधून मी आणलं. मी जवळजवळ 9 जणांची आत्मचरित्र आणली, कारण इतकी अभिनव कल्पना बेड्यांचा एका ठराविक फ्रिक्वेन्सीमध्ये आवाज करून संदेश पाठवायची, हे एकाच्याही पुस्तकात नाही. एकाही समकालीन कैद्याच्या पुस्तकामध्ये या बेड्यांच्या भाषेचा उल्लेख नाही. आणि मग इतकं धादांत खोटं, आणि एक सुरस आणि रम्य कथा स्वतःभोवती रचायची. आणखीन एक गोष्ट, चित्रगुप्त नावाने 1926 साली पहिलं आत्मचरित्र सावरकरांचं पब्लिश झालं आणि त्याची दुसरी एडिशन 1929ला निघाली, तिसरी एडिशन 1939ला निघाली, चौथी एडिशन 1949ला निघाली, 5वी 1956ला निघाली आणि 5व्या एडिशनमध्ये असं म्हटलं की चित्रगुप्त म्हणजे सावरकरच. म्हणजे स्वतःच सावरकरांनी स्वतःचं ते आत्मचरित्र चित्रगुप्त या नावाने लिहिलेलं होतं. आणि मग त्यामध्ये अशा अनेक रम्य कथा घडवल्या गेलेल्या होत्या की ज्याच्यानी आपण जे म्हणतो ग्लोरिफिकेशन, पण ते ग्लोरिफिकेशन म्हणजे लार्जर दॅन लाईफ, बियॉन्ड लाईफ अशा प्रकारे ते संपूर्ण होतं. किंवा बारी आणि यांच्या संवादाबद्दल, संभाषणाबद्दल सुद्धा जे अनेक गोष्टी पुस्तकामध्ये पण लिहिल्या, त्याचाही अपभ्रंश होऊन खूप मोठ्या प्रमाणावरती त्या आता शरद पोंक्षे वगैरे फिरवत असतात. पण प्रत्यक्ष बारी आणि यांच्यातला संवाद काय आहे, तर जेलर ज्या ज्या वेळेला कुठल्या कैद्याशी बोलायचा त्या वेळेला त्या संपूर्ण संभाषणाचं नोटिंग केलं जात होतं. त्यांचे जे स्टेनोज होते जेलमधले, हे त्याचं नोटिंग्स ठेवायचे आणि हे सर्व लंडनमधल्या इंडियन आर्काइव्हमध्ये उपलब्ध आहे. आणि पुन्हा तेच की माझी जन्मठेपमधला एकही संवाद मला त्यात आढळत नाही.
काहीतरी तर असेल. रेगिनाल्ड क्रॅडॉक बरोबर झालेल्या बैठकीमध्ये काय झालं याचं खूप वर्णन आहे. पण रेगिनाल्ड क्रॅडॉकनी स्वतःच्या नोटिंग्स ज्या त्यावेळेच्या गव्हर्नरला पाठवल्या त्या बैठकीबद्दलच्या आणि त्याच्या डायरीमध्ये जे लिहून ठेवलं ते पूर्णपणाने भिन्न आहे. तर अशा अनेक गोष्टी, एकूण 10 मर्सी पिटिशन्स त्यांनी दिलेली. त्याच्यानंतर व्हाईसरॉय लिनलिथगो याच्याबरोबर मुंबईमध्ये व्हाईसरॉय आलेले असताना गव्हर्नर हाऊसमध्ये त्यांनी केलेला करार, ज्या करारामध्ये त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ब्रिटिश साम्राज्य आणि हिंदू महासभा आणि मी यांचं यापुढे कॉमन ऑब्जेक्टिव्ह असेल, जे कॉमन ऑब्जेक्टिव्ह काँग्रेस आणि मुसलमानांना विरोध करणं हे असेल आणि त्यासाठीच येणारा माझा संपूर्ण काळ मी व्यतीत करेन. हे तो मिनिट्स ऑफ मीटिंग्ज आहेत त्यांच्या, त्याच्यावर दोघांच्या सह्या आहेत. ते मार्जिया कॅसेलोरी म्हणून इटालियन हिस्टॉरियन आहे, त्यांच्याकडून मला ते मिळालं, म्हणजे त्यांनी मला ते दिलं, त्यामुळे माझ्याकडे ते आहे. त्याच्या व्यतिरिक्त अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात अनेक मिथकं ही भंग होतात. तुषार सर, तुम्हाला काहीतरी विचारायचं? एक प्रश्न असा आहे, जसं सावरकरांनी व्हाईसराय सोबत करार केला होता मर्सिफिकेशनचा, असं म्हटलं जाते, म्हणजे हे तर उघड आहे की गांधी हत्येमध्ये सावरकर आरोपी होते, त्यानंतर ते पुराव्याअभावी निर्दोष सुटले. पण त्यानंतरच्या काँग्रेस सरकारनी बाजू मांडलीने अशी एक चर्चा होती, म्हणजे सावरकर का सुटले, ते पुराव्याअभावी सुटले की काहीतरी पॉलिटिकल कंपल्शन्स होते काँग्रेसचे, की असं काही गुप्त करार झाला होता की पॉलिटिकली डॉर्मंट राहणार सावरकर, याबद्दलच्या चर्चेवर काय म्हणणं आहे आपलं? नाही, पुराव्या अभावी सुटले यात तर काहीच शंका नाही. म्हणजे फॉर द लॅक ऑफ कोरॅबोरेटिव्ह एव्हिडन्स, तो कोरॅबोरेटिव्ह एव्हिडन्स त्याही वेळेला प्रॉसिक्युशनकडे होता. म्हणजे दामले आणि गजानन दामले आणि आप्पा कासार हे जे त्यांचे स्वीय सचिव आणि बॉडीगार्ड होते, या दोघांची स्टेटमेंट्स अंडर सेक्शन 164 रेकॉर्ड केलेली ही त्याही वेळेला प्रॉसिक्युशनकडे होती. म्हणजे काल जो विषय झाला तसंच ही अशी अनेक गूढ आहेत. हे एक गूढ आहे की तो कोरॅबोरेटिव्ह एव्हिडन्स असून सुद्धा तो त्यावेळेला कोर्टात का प्रोड्यूस केला नाही, कारण तो नंतरच्या काळात कपूर कमिशन समोर प्रोड्यूस झाला आणि त्याच्याच आधारावरती कपूर कमिशननी हेही म्हटलं की ही वॉज द मास्टर माइंड ऑफ द एंटायर कॉन्स्पिरसी. पण तो कपूर कमिशन समोर का आला नाही हे गूढ आहे. त्यात असंही खूप म्हटलं जातं की पटेल हे सिम्पथायझर होते हिंदू एलिमेंटचे सरकारमध्ये असताना, ज्यावरून नेहरू, पटेल, मौलाना आझाद आणि जयप्रकाश नारायण यांच्यात सतत संघर्ष व्हायचे. जयप्रकाश नारायणांनी पटेलांचा राजीनामा मागण्यापर्यंत वेळ आली असं त्यावेळेला म्हटलेलं होतं. त्यामुळे ही इतिहासामध्ये दडलेली गुढं आहेत आणि यांच्यापैकी कोणीच हयात नाही. त्यामुळे याचं खरं उत्तर काय आहे की हे कोर्टासमोर, ट्रायल कोर्ट समोर का आलं नाही, हे कदाचित कधीच याचं उत्तर मिळणार नाही. आलं नाही हे वास्तव आहे. मेरा सवाल ये था कि जो सावरकर की बात है उसमें हमेशा रोमांटिक एलिमेंट ज़्यादा देखने को मिला है. उसका जो खरा खुरा जो हिस्ट्री है उसको रोमांटिसाइज करके, उसको ग्लैमराइज करके हमेशा दिखाया गया. तो इसके बारे में जो मिथ्स है उनको हमें उजागर करने की आवश्यकता पड़ती है. लेकिन जब भी वो किया जाता है तो एक तरीके से ये कहा जाता है कि आप एक एजेंडा लेके चल रहे हो, आपका पर्सनल बदला लेने की नीति और ये है. तो मिथ्स एंड रियलिटी का जो ये है उसके लिए मैंने जब कोशिश की मेरी किताब के लिए रिसर्च करने के लिए, तो मुझे उन्होंने डॉक्यूमेंट्स नहीं दिए थे क्योंकि तभी वो अभी तक से ऑफिशियल सिक्योरिटी एक्ट के खिलाफ के अंडर प्रोटेक्टेड थे. और उन्होंने ये कहा था कि इसमें नेशनल इंटरेस्ट को हार्म होगा, नेशनल हार्मनी को
हार्म होगा, इसलिए आपको ये नहीं दिए जा सकते हैं। तो क्या उसके बाद जब ये राइट टू इंफॉर्मेशन एक्ट वगैरह आया तो आपको वही दिक्कत सहनी पड़ी थी, या वॉज इट ईजियर फॉर यू टू गेट दोज डॉक्यूमेंट्स? बिकॉज मुझे महाराष्ट्र आर्काइव, जो मुंबई आर्काइव्स थे, उसमें से भी नहीं दिए थे और नेशनल आर्काइव्स में से भी मना किया था कि सर्टन डॉक्यूमेंट्स यू कैन नॉट बी गिवन बिकॉज, और वो ट्रायल के डॉक्यूमेंट्स, जो ट्रायल और इन्वेस्टिगेशंस के डॉक्यूमेंट्स है। तो क्या वैसा आपको भी सामना करना पड़ा, या वॉज इट ईजियर फॉर यू टू गेट द डॉक्यूमेंट्स? Of course, it was not easy. It was far easy to get documents in London, but it was extremely difficult to get it in India. कलकत्ता में मेरे एक फ्रेंड है रवि बैनर्जी, उन्होंने मुझे बहुत हेल्प की थी कलकत्ता के नेशनल लाइब्रेरी से डॉक्यूमेंट्स देने में। मैंने एक्चुअली ये जो रिपोर्ट्स की बात कर रहा हूँ, सेंट्रल प्रोविंस में जो डायरेक्टर ऑफ इंस्पेक्टर जनरल जो थे जेटली, तो उनकी फैमिली को मैंने कांटेक्ट किया था और जेटली का गवर्नमेंट कॉरेस्पॉन्डेंस की कॉपीज मांगी थी, क्योंकि गांधी नाम से अगर मैं, गांधी असैसिनेशन नाम से अगर नेशनल आर्काइव्स में ढूंढने जाता हूँ तो वो कुछ मिलता नहीं है, लेकिन जेटली का जो कॉरेस्पॉन्डेंस गवर्नमेंट के साथ था उसकी कॉपीज मांगी थी। तो उसमें ये कुछ इंटेलिजेंस रिपोर्ट्स मिले थे जिसमें ये कहा गया था कि गोलवलकर ने हाउ ही हिमसेल्फ प्रिसाइडेड ओवर द मीटिंग इन विच दे कॉन्स्पायर्ड टू किल महात्मा गांधी। I mean, in fact, they had conspired to kill Gandhi, Nehru, Patel and Azad. तो ये जेटली फैमिली की हेल्प की वजह से वो मिल पाया था। मिस्टर रवि बैनर्जी की वजह से मुझे कलकत्ता की नेशनल लाइब्रेरी में मिला था। नेशनल आर्काइव्स में दिल्ली में बहुत ज़्यादा तकलीफ हुई थी। मेरे जो सीनियर्स दिल्ली में है हमारे रेसिडेंट एडिटर्स, उनके जो ब्यूरोक्रेटिक कॉन्टैक्ट्स थे तो उसका बहुत ज़्यादा हेल्प हुआ, तो उसकी वजह से भी काफ़ी डॉक्यूमेंट्स मिल पाए और कुछ मिले ही नहीं, ये भी सच है। कपूर कमीशन में जो इन्वेस्टिगेटिव डॉक्यूमेंट्स जो एविडेंस उसमें से भी बहुत सारे लापता बातें हमारी जो एविडेंस फाइल किया, हाँ, रिपोर्ट में साइट किया है वो है, लेकिन वो फाइल्ड एविडेंस उसमें से डॉक्यूमेंट्स नहीं है। तो अभी जो एक्चुअली बात हो रही है कि वो जो सारा डिस्ट्रॉय हुआ है 50,000 फाइल्स, तो वो कपूर कमीशन के सामने आया हुआ एविडेंस ही है, क्योंकि मैंने एक ऐसी लिस्ट मांगी थी कि गांधी हत्या के बाद संघ के किन लोगों को पूरी हिंदुस्तान में अरेस्ट किया गया था या एप्रीहेंड किया गया था, इंट्रोगेट किया गया था, तो उसका लिस्ट नहीं मिल पाया। फाइल नंबर है, इंडेक्स है, फाइल नंबर है, फाइल के अंदर कोई डॉक्यूमेंट नहीं है। आज भी ऐसा कहा जाता है कि भारत को जो आज़ादी मिली है वो पूरी नहीं है, तो 99 ईयर्स का लीज है वगैरह वगैरह जो है 1935 गवर्नमेंट एक्ट ऐसा बोला जाता है, उस वजह से 30 लाख टन मांस जो है इस देश से उनको जाता है। आज भी कुछ पैसा इंग्लैंड की महारानी को जाता है और ये प्रेसिडेंशियल सीक्रेट के अंदर है, ऐसा आज भी हिम्मत चल रहा था, तो क्या ये होगा सर? भाई, पार्लियामेंट इलेक्शंस के पहले मैंने एक स्टोरी की थी, मास्क ऑफ द मैस्कॉट एंड सीक्रेट्स ऑफ द एम्पायर, एम्पायर। हाँ, तो उस वक्त मैं गुजरात में करीब 11-12 महीने घूम रहा था इलेक्शन के पहले, और हर जगह पे गया था। उस वक्त मुझे डॉक्यूमेंट्स बहुत मिले थे, 8-8.5 हज़ार टोटल डॉक्यूमेंट्स मेरे पास थे, अभी भी है। तो कच्छ में अलोंग द इंडिया पाकिस्तान बॉर्डर 1,56,000 एकड़ जमीन सालाना 150 रुपए के लीज रेंट पर दी गई, गुजरात सरकार ने दी थी। 1,56,000 एकड़ लीज रेंट, मतलब 1 एकड़ जमीन का 1 पैसा भी नहीं बनता है।
150 रुपया मतलब 1.5 लाख पैसे ये मोदी जी ने दिया था वेंकैया नायडू जी के दामाद के कंपनी को। ऐसा भारत किसी ने हमको 99 साल के लीज पर दिया है, ये मुझे पता नहीं था। तो एक देश इस तरह से लीज रेंट पर दिया जा सकता है, ये मेरी कल्पना के बहुत आगे है। लेकिन उसकी छोटी मिसाल कच्छ में, गुजरात में मोदी जी ने करके दिखाई है। इसका सपोर्ट जो है कि आज भी हम राष्ट्रकुल के इसकी वजह से है, और अगर इसे हम छोड़कर जाते हैं तो यानी इसके आज भी प्रमुख महारानी है, और ऐसा अगर हम छोड़ के जाते हैं तो दूसरे देशों के साथ हमारा कारण नहीं हो सकता है। ये प्रोपेगेंडा है। और लीज पर दिए हुए गए हुए देश में इतनी शिद्दत से चुनाव क्यों लड़ते हो फिर? मुझे लगता है कि इसमें हमेशा हाँ, ये विस्परिंग कैंपेन है। हाफ ट्रूथ्स एंड हाफ लाइज को मिक्स करके ये हमारे सरकार को हमें आज़ादी लीगली लेनी होगी, बिकॉज को डेमोक्रेसी को एक्ट ऑफ पार्लियामेंट करना नहीं होगा। ब्रिटिश पार्लियामेंट ने इंडियन इंडिपेंडेंस को इसी तरह से पार्लियामेंट करके करना नहीं होगा, इसलिए वो इंडिपेंडेंस ऑफ इंडिया एक्ट जो साइन करते हैं वो है। लेकिन उसका ये मतलब नहीं है कि एक दिन किसी एमपी ने खड़े होकर कह दिया चलो ये एक्ट पारित करो, उसके बदले में इतना लीज देते, इतना रेट देते, वैसा नहीं। बम्बई रेट में जाएगा लेकिन आई डोंट थिंक कि पर ये चालाकी से किया गया है कि देखो वो एक्ट ऑफ इंडियन इंडिपेंडेंस है ब्रिटिश, तो उसके साथ जो जुड़ी हुई गलत करता है कि हाउ डू वी सेपरेट द विंड्स फ्रॉम द रिवर, ये करना होता है। बरं सर, आपण असं सांगितलं की बिहारमध्ये आपला अनुभव असा की मंडळी सामान्य जनता अतिशय सुजाण आहे, काय चालू आहे याचा पक्का अंदाज। माझा प्रश्न असा पडतो की मग लालूसारखा परिणाम निर्माण नेता त्याचे परिणाम निर्माण 75 लोक तरी कसे निवडून दिले? नाही, त्यांनी प्रश्न असा विचारला की तुमच्या मते बिहार हा पॉलिटिकली खूप अलर्ट आणि अवेअर राज्य आहे, तिथली लोक आहेत, तर त्यांनी तिथे इतक्या बदनाम लालू प्रसाद यादवचे 75 आमदार कसे काय निवडून दिले? 2014ला आपण असेच 282 निवडून दिलेले पाहिलेत। आणि त्याच पद्धतीची किंवा त्यापेक्षा जास्त बदनामी मोदींची झालेली होती 2002च्या दंगलीनंतर। लालू प्रसाद यादवांपेक्षा जास्त बदनामी नरेंद्र मोदींची झालेली होती, पण ते पंतप्रधान पण आहेत। त्यामुळे लोकांनी कसं निवडून दिलं, शेवटी लोकल इलेक्शन जी आहे त्या लोकल इलेक्शन मधले जे डायनॅमिक्स आहेत त्या ठिकाणचे, तिथल्या कास्ट आयडेंटिटीज असतील, तिथल्या सोशल इतर आयडेंटिटीज असतील, तिथल्या एम्प्लॉयमेंटच्या गोष्टी असतील, ज्या कदाचित लालू प्रसाद यादवांनी जास्त कन्व्हिन्सिंगली त्यांच्या ॲड्रेस केल्या त्या सर्व पिरियडमध्ये, आणि त्या काळामधली भाजपची तिथली संपूर्ण कॅम्पेन ही अत्यंत रिटॉरिक होती की आपको कितना चाहिए, 25,000 करोड चाहिए, 35,000 चाहिए, 50,000 चाहिए, 1.25 लाख करोड दूंगा। म्हणजे अशा कंप्लीट रिटॉरिकच्या अगेन्स्ट हे दुसरीकडचा कॅम्पेन ही जास्त रिअलिस्टिक आणि जास्त वास्तववादी वाटली असेल, त्यामुळे कदाचित मतदारांनी त्यांना तिथं निवडून दिलं असेल। सावरकरांच्या केसबद्दल जे बोललात, तर फ्रंटलाईनमध्ये नुराणींनी याच्यावर फार एलॅबोरेटली लिहिलं आहे, आणि मला वाटतं हिंदूकडे भरपूर पुरावे सगळे आहेत, तर मला वाटतं त्याचाही रेफरन्स तुम्ही कदाचित तुमच्या वाचनात आलं असेल देऊ शकता। हा एक प्रश्न। दुसरा प्रश्न आहे की मी बँगलोरहून आलो आहे, मी बँगलोरमध्ये असतो,
तर मगाशी जर त्या ह्याच्यात म्हटलं की तुम्ही तुमच्या त्या दौऱ्यात दक्षिणेत सुद्धा गेला होता, तर माझी साधारण अशी कल्पना आहे की दक्षिणेमध्ये गांधीजींबद्दल फार अगदी एवढं मोठेपण असं दिसत नाही कुठे. तर तुमची काय जनरल ऑब्झर्वेशन्स आहेत? पहिल्या प्रश्नाचा भाग म्हणजे त्या वेळेला तयारी करत असताना मी नुरानींना फोन पण केला होता. पण म्हणजे त्यांचा कसा स्वभाव आहे मला माहीत नव्हतं. मी त्यांना म्हटलं की मी अशी अशी स्टोरी करतोय आणि या संदर्भात मला तुम्हाला भेटायचं आहे. तर ते मला म्हटले मी काही कोणाला भेटत नाही आणि या विषयावर मी आता बोलणं बंद करून टाकलेलं आहे आणि मला काय वाटतं ते मी लिहितो. मी आता कोणाशी बोलणं मी करत नाही. तर त्यामुळे मला अपेक्षा खूप होती त्यांच्याकडून मला बरंच काही मिळेल अशी, पण ते मला नाही मिळू शकलं. PL इनामदारांचं जे पुस्तक आहे रेड फोर्ट ट्रायल 1948-49, त्या पुस्तकामध्ये सावरकरांच्या संदर्भाने गांधी हत्येबद्दल बऱ्याच त्यांनी लिहिलेलं आहे. PL इनामदार हे ॲक्च्युली परचुरे आणि गोपाळ गोडसेचे वकील, पण त्यात त्यांनी असं म्हणजे खूप स्पष्ट हे दिलेलं आहे की सावरकरांनी माझी भेट मागितली आणि मला भेटायला आले आणि 3.5 तास ते अत्यंत नर्व्हस होते आणि सतत मला एकच प्रश्न विचारत होते, मी सुटेन का. म्हणजे त्यांनी माझ्या आशिलांबद्दल एक शब्दही विचारला नाही. संपूर्ण ट्रायलच्या दरम्यान सावरकर हे एका स्पिंक्सच्या पुतळ्यासारखे कोर्टामध्ये बसून असायचे. तो त्यांनी काय म्हणतो आपण त्याला ओढलेला मास्क होता की माझा उरलेल्या ॲक्यूजशी काहीही संबंध नाही आहे हे दाखवण्यासाठी ते वळून सुद्धा उजवीकडे डावीकडे बघायचे नाहीत सर्वात शेवटच्या रांगेत असताना. रेड फोर्ट ट्रायल के पहले ही दिन जब एक्यूज्ड को कटघरे में लाया गया था तो सावरकर की तरफ से एक अपील जज को दी गई थी कि उनकी सेहत को देखते हुए उनको कटघरे से बाहर बैठने की परवानगी दी जाए, उनके लिए एक स्पेशल कुर्सी रखवाई जाए. और मुझे लगता है कि ये टू सेपरेट हिमसेल्फ फ्रॉम द एक्यूज्ड इट वाज अ टैक्टिक टू डू दैट कि पहले ही दिन से ये एस्टैब्लिश करूं कि मैं इनके साथ नहीं. लेकिन ये मौका मिला है तो मैं एक प्रश्न भी आपसे पूछना चाहता हूं जो मुझे काफ़ी दफ़ा सताता है. हत्या के बाद करीबन 1 साल तक लोहिया जी और जयप्रकाश जी और सबने नहीं मैं उधर ही बैठूंगा, सरदार पटेल के खिलाफ बहुत जोरदार मुहिम चलाई थी. कपूर कमीशन के सामने मणिबा ने जब अपना बयान दिया था तब उन्होंने ये कहा था कि सूरत में जिस प्रकार से जयप्रकाश नारायण ने सरदार साहब के खिलाफ बयानबाजी की थी उससे सरदार साहब को इतना बड़ा सदमा पहुंचा कि दूसरे दिन उनको फर्स्ट हार्ट अटैक आया. ये सब होने के बावजूद जब कपूर कमीशन के सामने जयप्रकाश नारायण को बुलाया गया और कहा कि उस जमाने के नेताओं में से सबसे बड़ा पब्लिक कैंपेन आपने किया था सरदार के खिलाफ, तब जयप्रकाश नारायण ने चुप्पी साधी. कपूर कमीशन के सामने उन्होंने सिर्फ इतना कहा कि अब मुझे कुछ पता नहीं है, मुझे कुछ याद नहीं आ रहा है, और उन्होंने कोई भी बयान ना अपने उस वक्त के जो बर्ताव थे उसके बारे में कोई क्लैरिफिकेशन दिया, ना क्यों मैं सरदार का द्वेष कर रहा था उसके बारे में कोई क्लैरिफिकेशन दिया, और ना ही मुझे क्या पता था जिसके कारण मैं सरदार का द्वेष कर रहा हूं उसके बारे में कपूर, यानी उन्होंने पॉइंट ब्लैंक मना कर दिया कि मैं कपूर कमीशन के सामने कुछ भी नहीं बोलूंगा. ये एक बहुत बड़ा प्रश्न जो है आज तक क्लैरिफाई हो ही नहीं रहा है, और उसके लिए आई डोंट नो वेयर टू गेट द आंसर्स फ्रॉम. पर द मोस्ट क्यूरियस बिहेवियर जयप्रकाश नारायण का था कपूर कमीशन के अंदर कि जिसकी रिकॉर्डेड हिस्ट्री थी उनके कैंपेन की सरदार पटेल के खिलाफ, और फिर भी उन्होंने कपूर कमीशन के सामने बोलने से इनकार कर दिया. दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रचारासाठी अनेक संघटनांना ब्रिटिश सरकारकडून पैसे दिले जातात.
तसंच माफी मागून सुटल्यानंतर गांधी आणि काँग्रेसचे विरोधी प्रचार करण्यासाठी सावरकरांना पैसे दिले हो, सावरकरांना इंग्रज सरकारतर्फे महिन्याला 60 रुपये पेन्शन दिलं जायचं. ते वाढवून मिळावं यासाठी सुद्धा सावरकरांनी 3-4 वेळेला अर्ज केले होते. आणि हो, कारण ते उपलब्ध आहे, ते मुंबईच्या आर्काईव्हमध्ये पण आहेत. त्यांनी तसे अर्ज केले होते की हे वाढवून मिळावं. त्यावेळेला मुंबईच्या गव्हर्नरनी रत्नागिरीच्या कलेक्टरनी त्यांना पाठवलेला एक रिपोर्ट सावरकरांना परत पाठवला होता की दिलेल्या पैशा व्यतिरिक्त तुम्हाला ज्या थैल्या मिळतात त्या थैल्या आणि तुम्हाला सरकारने दिलेले पैसे यातून तुम्ही सावकारी करता आणि ती तुम्ही करत असलेली सावकारी ही सरकारला मान्य नाही, तर उलट तुमचं दिलं जाणारं पेन्शन बंद का करू नये असं त्यांना त्याच्याबद्दल विचारणा केली गेली होती. या व्यतिरिक्त हा जो महायुद्धाचा काळ होता, या महायुद्धाच्या काळामध्ये नॅशनल आर्काईव्ह माझ्याकडे आत्ता पण खरं ते आहेत कागद, म्हणजे सावरकरांनी हिंदू महासभेच्या ठिकठिकाणच्या कार्यालयांना पत्र पाठवलेली होती की सैन्य भरतीसाठी ब्रिटिश सैन्यामध्ये भरती करण्यासाठी म्हणून आणि जपानच्या सैन्याचा प्रतिकार करण्यासाठी ही इंग्रजांच्या सैन्यामध्ये आपण भरती करत आहोत, तर त्याच्यामध्ये लष्कर भरतीसाठी सर्व सहकार्य करा. आपले असे असे लोक सेंट्रल रिक्रुटमेंट बोर्डवरती नेमणूक झालेली आहे, त्यांच्या भावाची पण नेमणूक रिक्रुटमेंट बोर्डवरती झालेली होती आणि सरकारी खर्चानी तुमच्या इथल्या स्थानिक भाषांमध्ये हँडबिलं छापून घ्या आणि ते पत्र सरकारकडे जातं संमतीसाठी आणि मग गव्हर्नर ऑर्डर देतो की सरकारी खर्चांनी हव्या तितकी संख्या हव्या तितक्या भाषांमध्ये यांना हिंदू महासभेला छापून देण्यात यावीत आणि लागेल ते सहकार्य वाहनापासून राहण्याच्या व्यवस्थेपर्यंतचं हे या सर्वांना उपलब्ध करून द्यावं. हे सर्व कागदपत्र आजही उपलब्ध आहेत, अजून तरी सुदैवाने उपलब्ध आहेत. तर असं खूप सहकार्य आर्थिकही हिंदू महासभेला दिलं जात होतं. प्रश्न असा आहे की पेन्शन कैद्यांना देतात काय, कारण विशिष्ट पेन्शन का दिलं याची पुढे नोंद आहे का? म्हणजे आपण हे जे पैसे देतोय, ब्रिटिश गव्हर्नमेंट हे जे पैसे देतोय तर त्याचा मोबदला काय मिळणार आहे ब्रिटिश गव्हर्नमेंटला, असं कुठे लिखित आहे का? नाही, आलं लक्षात. आता सावरकर स्मारकची जी वेबसाईट आहे, सावरकर स्मारकच्या वेबसाईटवरती कोणीतरी हा प्रश्न विचारलेला आहे आणि त्यात त्यांनी मग तो फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्सचं एक पान केलेलं आहे. त्याच्यामध्ये यांच्या उत्पन्नाची साधनं काय होती त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की इंग्रजांतर्फे ॲलिमनी म्हणून सावरकरांना मासिक पेन्शन दिलं जात होतं, एवढाच त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे, ॲलिमनी म्हणून. आता ही ॲलिमनी कशाबद्दल होती, कशाच्या बदल्यात होती हे त्यांच्या वेबसाईटवर नाही आहे. त्या संदर्भातले कागद मला अजून तरी मिळालेले नाहीत, मी शोधतो आहेच आहे. हो, सर हे अशा प्रकारचं पेन्शन प्रत्येक कैद्याला मिळतं का? दुसरं असं की याच्यामधून एक शंका घ्यायला अशी जागा आहे की हिंदू मुस्लिम पोलरायझेशन हे इंग्रजांना आवश्यक होतं, मग हे काम सावरकर त्या बदल्यात इंग्रजांसाठी करत होते का, अशी शंका येते का? ॲक्च्युली त्या स्टोरीमध्ये मी हे लिहिलेलं आहे आणि हे पेन्शन इतर कोणालाही अशा पद्धतीने दिल्याची नोंद नाही, रेकॉर्ड नाही. त्या बाबतीतही हे एकमेवच आहेत. असं ब्रिटिशांकडून पेन्शन रिकवर करणं गंमत नाही, म्हणजे तर ते त्यांनी साध्य म्हणजे करून दाखवलं. त्या व्यतिरिक्त 1923ला त्यांनी हिंदुत्व नावाचं जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये हिंदुत्वाची व्याख्या केली. म्हणजे मुळात हा शब्दच कॉईन त्यांनी केला, हिंदुत्वाची व्याख्या केली. ही या हिंदुत्वाची व्याख्या करत असताना पुण्यभू आणि पितृभू, म्हणजे आत्ता मध्यंतरीच्या काळात तोही प्रश्न विचारला होता खरा की पुण्यभू आणि पितृभू या दोन कल्पना पण त्याच्यामध्ये आणल्या, निकष निर्माण केले हे भारतीय असण्याचे. आणि साहजिकच भारतीय कोण नाही हे पण त्यात त्यांनी स्पष्टपणाने लिहिलं. त्यात त्यांनी की पितृभू ही दुसरीच कुठली तरी आहे असं समजतात. आता ही सावरकरांनी म्हटलेली पितृभू मातृभू कशी झाली हे मला माहीत नाही नंतरच्या काळात.
म्हणजे हा जेंडर चेंज कोणी केला? पितृभूमीचा मातृभूमी. कारण त्या काळामध्ये गोळवलकर सुद्धा पितृभूमी असंच म्हणत होते या संपूर्ण संकल्पनेला. हा 23 साली पुस्तकामध्ये पहिल्यांदा द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडला. तो 1937च्या त्यांच्या अधिवेशनामध्ये, हिंदू महासभेच्या अहमदाबाद अधिवेशनात ठराव म्हणून संमत केला गेला की हिंदू आणि मुस्लिम ही दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत, ती भिन्न आहेत, ती एकत्र असूच शकत नाही, एक असूच शकत नाही. ही जिनांनी 41 साली स्वीकारली. लाहोरच्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनामध्ये जिनांनी दोन राष्ट्राचा म्हणजे पाकिस्तानचा ठराव संमत केला. हे 41ला केल्यानंतर हिंदू महासभेचे श्यामाप्रसाद मुखर्जी 42ला मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले. त्यांना 42 साली हे माहिती होतं की ऑलरेडी 1 वर्षापूर्वी पाकिस्तानची मागणी मुस्लिम लीगनी केलेली आहे आणि त्याचे जनक आपलेच संस्थापक आहेत ज्यांनी अहमदाबाद अधिवेशनमध्ये ही संकल्पना मांडली. त्यामुळे निश्चितपणाने हा डिवाइड अँडचा अजेंडा जो होता हा जिना आणि सावरकर हे एकत्रच राबवत होते. सावरकरांनी 15 ऑगस्ट 44ला नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलं होतं की जिनांच्या 2 राष्ट्रांच्या कल्पनेला माझा अजिबात विरोध नाही, किंबहुना माझं हे समर्थन आहे आणि माझं तर पहिल्यापासूनच हे म्हणणं आहे की ही 2 राष्ट्र आहेत, हे एक असूच शकत नाही. त्यामुळे डिवाइडचा अजेंडा त्यांचा होता, रूल ब्रिटिश करतच होते.